नृत्यांगना संयोगिता पाटील यांनी अन्नपूर्णाच्या शिखरावर प्रतिकूल परिस्थितीत नृत्य सादर करून इंडिया आणि एशिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद केली आहे। या कामगिरीबद्दल त्यांचं सर्व स्तरातून कौतुक होत आहे। हिमालय पर्वतरांगातील 10वं सर्वात उंच शिखर म्हणजे अन्नपूर्णा। हे शिखर गिर्यारोहणासाठी जगातील सर्वात धोकादायक शिखर मानलं जातं। समुद्र सपाटीपासून 4130 मीटर उंच असणाऱ्या याच्या बेस कॅम्पवर कुणी नृत्यात विक्रम प्रस्थापित करू पाहत असेल तर हे ऐकून नक्कीच प्रत्येकाच्या भुवया उंचावल्या असतील। पण अशक्य वाटणारी ही गोष्ट कोल्हापूरच्या कन्या नृत्यांगना संयोगिता पाटील यांनी खरी करून दाखवली आहे। त्यांनी या उंच शिखरावर वैयक्तिक भरतनाट्यम नृत्य सादर केलं। यामध्ये त्यांनी देवी स्तुतीचं सादरीकरण करत अन्नपूर्णा देवीला वंदन केलं। या शिखरावर पोहोचायला त्यांना 4 दिवस वर चढून जावं लागलं, तर खाली उतरण्यासाठी 2 दिवस लागले। हे यश माझं एकटीचं नसून यामध्ये सर्वांचं योगदान असल्याचं त्यांनी सांगितलं। केला आणि ट्रेक केला। 4 दिवसांचा ट्रेक होता तो वरती चढण्याचा। अतिशय सुंदर अवर्णनीय अनुभव आहे तो। त्याच्याबद्दल बोलायचं झालं तर खूप आहे बोलण्यासारखं। आणि मग तिथं पोहोचल्यानंतर अन्नपूर्णा शिखराचं दर्शन झालं आणि त्याच देवीला नमस्कार केला आणि डान्सची सुरुवात केली। मी तिथे देवी स्तुती परफॉर्म केली जी 6 मिनिटांची होती। आणि मग आल्यानंतर याची नोंद एशिया बुक ऑफ रेकॉर्ड्स आणि इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स यांनी घेतली। त्याबद्दल खरंच मी खूप कृतज्ञ आहे त्यांची। आणि माझ्यासोबत जी टीम होती ना त्यांनी मला खूप मोटिवेट केलं। आणि खरंच यश हे एकट्याचं कधीच नसतं, त्यामध्ये खूप जणांचा भाग असतो, सहभाग असतो। आणि माझ्या या यशामध्ये त्यांचाही एक मोठा सहभाग आहे, त्यांचं मोटिवेशन आहे, प्रेरणा आहे। तर थँक्यू सो मच ज्यांनी मला यासाठी एनकरेज केलं। हा त्यांचा पहिलाच विक्रम नाही, तर असे अनेक विक्रम त्यांनी प्रस्थापित केलेत। 2 गिनीज वर्ल्ड रेकॉर्डसह अनेक राष्ट्रीय आणि राज्यस्तरावरील रेकॉर्ड त्यांनी प्रस्थापित केलेत। तपस्या सिद्धी स्कूल ऑफ भरतनाट्यमच्या माध्यमातून त्यांनी आजवर शेकडो विद्यार्थी घडवलेत। त्यांच्या या यशामुळे कोल्हापूरच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेलाय। या यशाबद्दल त्यांच्यावर सर्वच स्तरातून कौतुकाचा वर्षाव होतोय।